गोव्याची थाळी बांगड्याशिवाय अपूर्ण, त्याच्याशिवाय नाही चवीचा सुगंध पूर्ण. आंबट तिखटाची एकच घासभर जादू, गोवेकरांची भूक अजूनच जिवंत करी. बांगडा फक्त मासा नाही, तो गोव्याचा अभिमान आहे. आंबट तिखट बनवणं ही हातकलेची शान आहे. एका पिढीकडून दुसऱ्याकडे आलेला हा वारसा प्रत्येक घासात जाणवतो गोमंतकीय खासपणा. हा स्वाद आहे परंपरेचा, हा सुगंध आहे संस्कृतीचा. ताटात आंबट तिखट दिसलं की भूक दुप्पट होते. हा पदार्थ फक्त जेवण नाही, तर समुद्र, माती आणि परंपरेचा अमूल्य संगम आहे. जग फास्ट फूडच्या मागे धावलं, पण गोवेकर अजूनही परंपरेला घट्ट पकडून राहिले. गोव्याचं जेवण म्हणजे निसर्गाचा उत्सव आणि बांगड्याचं आंबट तिखट म्हणजे त्यांचं हृदय स्पंदन. प्रत्येक गोवेकराला अभिमानाने म्हणता येतं, ही चव आहे आमच्या संस्कृतीची ओळख, आमच्या मातीतला वारसा. प्रत्येक गोवेकराला अभिमानाने म्हणता येतं, ही चव आहे आमच्या संस्कृतीची ओळख, आमच्या मातीतला वारसा. नमस्कार, मी राजेश शेटवेरेकर आणि आज आपण पाहणार आहोत गोव्याच्या स्वयंपाकघरातील आणखीन एक रेसिपी, बांगड्याचं आंबट तिखट. ही रेसिपी केवळ जेवणापुरती मर्यादित नसून गोव्याच्या परंपरेशी आणि चवीशी घट्ट जोडली गेली आहे. हे जेवण फक्त पोट भरत नाही, तर पिढ्यानपिढ्या गोवेकराच्या घरात मन करून राहिलेलं चवीचा ठेवा आपल्या टेबलावर आणतं. चला तर मग व्हिडिओ पाहता पाहता जाणून घेऊया या मागील काही खास किस्से. मित्रांनो, गोव्याच्या प्रत्येक गाव हे माशांच्या चवीशी घट्ट बांधलेले आहे. त्यातही बांगडा हा मासा गोवेकरांच्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग झाला. ऐतिहासिक दृष्ट्या पाहिलं तर कोकणी लोकांच्या आहारात नारळ, कोकम, चिंच आणि सुगंधी मसाले हे नेहमीच प्रमुख घटक राहिले. याच घटकाच्या संगमातून बांगडा आंबट तिखट ही डिश जन्माला आली. बांगड्याची ताजी चव टिकवण्यासाठी आणि समुद्राच्या उष्णकटिबंधीय हवामानाशी जुळवून घेण्यासाठी गोवेकरांनी आंबटपणासाठी कोकम किंवा चिंच, तर तिखटपणासाठी सुक्या लाल मिरच्या वापरल्या. नारळाच्या किसाने आणि कांदा लसूण यांच्या मिश्रणाने या डिशला एक वेगळं गोडसर वळण दिलं. आजही प्रत्येक गोवेकराच्या घरात बांगड्याचा आंबट तिखट हा दैनंदिन जेवणाचा अविभाज्य भाग मानला जातो. म्हणूनच गोव्याच्या खाद्य संस्कृतीत बांगडा आंबट तिखट हा केवळ एक पदार्थ नाही, तर समुद्र, मसाले आणि परंपरेचा सुगंधी वारसा आहे. मित्रांनो, गोव्याच्या खाद्य संस्कृतीत समुद्र, नारळ आणि मसाल्यांचा संगम दिसून येतो. त्यात बांगडा हा सहज उपलब्ध, परवडणारा आणि पौष्टिक मासा असल्याने घराघरात त्याला मानाचं स्थान मिळालं. बांगड्याचं आंबट तिखट लोकप्रिय होण्यामागे अनेक कारणं दडलेली आहेत. किनाऱ्यावर ताजा बांगडा सतत उपलब्ध असल्यामुळे हा नेहमीच घरच्या जेवणातला मुख्य पर्याय ठरला. बांगड्याचं पौष्टिक मूल्य, विशेषतः त्यातील ओमेगा 3 फॅटी ऍसिड, यामुळे तो आरोग्यासाठीही फायदेशीर ठरला. स्वयंपाकात पटकन शिजणारा आणि अप्रतिम चव देणारा हा पदार्थ असल्याने तो प्रत्येक घरात आवडीने बनवला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिश करी राईस या गोवेकरांच्या जीवनशैलीत बांगड्याचं आंबट तिखट हे हृदय बनून गेलं. म्हणूनच आजही हा फक्त पदार्थ जेवणापुरता मर्यादित नाही, तर परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेला एक भावनिक धागा आहे. मित्रांनो, गोव्याच्या स्वयंपाकघराचा विचार केला तर पहिल्यांदा आठवतो तो सुगंध, नारळ, कोकम आणि समुद्रातून आलेल्या ताज्या बांगड्यांचा. बांगड्याचं आंबट तिखट हे फक्त एक करी नाही, तर गोवेकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भावनिक भाग आहे. समुद्रावर अवलंबून असलेली मच्छीमारांची जीवनशैली आणि दररोज बाजारातून आणलेला ताजा मासा यामुळे आंबट तिखटाचं अस्तित्व घराघरात टिकून राहिलं. साध्या मातीच्या चुलीवर नारळाचा मसाला वाटून केलेल्या या करीची चव आजही अनेकाच्या बालपणीच्या आठवणींशी जोडलेली आहे.
सुगंध दरवळला की आजीच्या हातचा मसाला, आईच्या स्वयंपाकघराची ऊब आणि कुटुंबासोबतच्या जेवणाचा आनंद यांची आठवण जागी होते. म्हणूनच बांगड्याचं आंबट तिखट हे जेवणापुरतं मर्यादित न राहता गोव्याच्या संस्कृती, आठवणी आणि भावविश्वाला जोडणारा एक अमूल्य धागा आहे. आज जग फास्ट फूडच्या वेगवान लाटेत वाहून जात असलं तरी गोव्याची माती अजूनही आपल्या मूळ स्वादाशी घट्ट बांधलेली आहे. त्या मुळातलं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे बांगड्याचं आंबट तिखट. हे टिकून राहिलं कारण ती फक्त डिश नाही तर गोवेकरांच्या हृदयाशी जोडलेली परंपरा आहे. समुद्रातून येणारा ताजा बांगडा, कोकमाचा आंबटपणा, नारळाचा गोडसर मसाला आणि लाल मिरचीचं तिखट या सगळ्यांचा संगम गोव्याच्या जमिनीचा सुगंध घेऊन जेवणात उतरतो. फास्ट फूड काही वेळासाठी भूक भागवू शकतो, पण आंबट तिखट आत्म्याला समाधान देतो. यात पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आजी आईचं स्वयंपाक कौशल्य दडलं आहे. हाच वारसा तरुण पिढी अभिमानाने पुढे नेत आहे. बांगड्याचं आंबट तिखट प्रत्येक घराघरात रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग म्हणून टिकून आहे. हीच गोव्याच्या खाद्य संस्कृतीची ताकद आहे. बदलत्या काळातही मूळ चवीला धरून राहणं. म्हणूनच आजही जेव्हा फिश करी राईसचा विषय पुढे येतो तेव्हा गोवेकरांना अभिमानाने म्हणावंसं वाटतं, हीच खरी गोमंतकीय मातीची ओळख आहे. मित्रांनो, गोव्याच्या प्रत्येक थाळीतला खरा हिरा म्हणजे बांगड्याचं आंबट तिखट. जग बदललं, खाद्य पद्धती बदलल्या, पण गोवेकरांच्या थाळीतलं आंबट तिखट अजूनही तसंच आहे. चवीचा हा वारसा केवळ पोट भरणारा नाही तर आठवणींना जपणारा आहे. गोव्याच्या मातीचा सुगंध अनुभवायचा असेल तर आंबट तिखटाचा घास घ्यावाच लागेल. गोवेकरांच्या हास्यातला आनंद आणि थाळीतलं समाधान दोन्हीचं रहस्य आंबट तिखटात दडलंय. हा पदार्थ केवळ अन्न नाही तर गोवेकरांच्या माणुसकीचा, परंपरेचा आणि मातीच्या प्रेमाचा वारसा आहे. हा पदार्थ केवळ अन्न नाही तर गोवेकरांच्या माणुसकीचा, परंपरेचा आणि मातीच्या प्रेमाचा वारसा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, एका नव्या विषयासोबत.